वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील 70 फूट रोड नेहमीच वर्दळीचा। भर सकाळी उन्हाच्या 9च्या सुमारास जिमवरून घरी निघालेल्या तरुणाचा 6 जणांनी रस्त्यावरच निर्घुण खून केला। यामुळे शहर पोलिसांचा गुन्हेगारांमधील धाक कमी झालाय का असा सवाल उपस्थित होऊ लागला। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही त्या अनुषंगाने पोलिसांना निवेदन दिले। या घटनेनंतर पोलिसांनी आता बंद पडलेली कागदावरील रात्रीची नाकाबंदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। दुसरीकडे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही पाळत ठेवली जाते। त्यांच्या संशयास्पद हालचाली जाणून घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबवलं जात आहे। सोलापूर शहरात 7 पोलीस ठाणे असून कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदीचा निर्णय झाला होता। अधूनमधून रेकॉर्डवरील संशयित आरोपींवर लक्ष ठेवून त्यांच्याकडे चौकशी देखील केली जायची। मात्र पोलिसांची ही कारवाई काही दिवसांपासून बंद पडली होती। पण कुंची कोरवी गल्लीतील 6 जणांनी कट रचून सुरेश कृष्णा श्रीराम या तरुणाचा रविवारी भर रस्त्यातच खून केला। संशयित काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मृत सुरेश देखील सराईत गुन्हेगार होता। खुनानंतर सामान्य जनतेच्या मनातील गुन्हेगारांबद्दलची भीती दूर करून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी मोठं पाऊल उचललंय। शहरातील रात्रगस्त, गुड मॉर्निंग पथके, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन या सर्व बाबींची माहिती शहर गुन्हे शाखेसह 7ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दररोज पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना द्यावी लागणार आहे। आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदी असेल। सायंकाळी 6:30 ते रात्री 10:30 पर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अधिकाऱ्यांची व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकांची गस्त राहील। शहर गुन्हे शाखेचेही अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी असतील। तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर दररोज लक्ष ठेवलं जात असून आवश्यक त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन देखील राबवलं जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।